जिच्या आईवडिलांचा भावाचा खून झालेला होता, जी दुसऱ्याच्या घरामध्ये धुनी-भांडी करत होती, जिनं लहानपणापासून दुःख भोगलं होतं, त्रास सहन केला होता, अपमान सहन केला होता. ही कहाणी आहे त्या महान कलाकाराची, एका महान गायिकेची, एका विनोदी अभिनेत्रीची, भारताची पहिली कॉमेडी क्वीन उमादेवी उर्फ टुनटुन यांची. तर टुनटुन यांचा जन्म 11 जुलै 1930 रोजी उत्तर प्रदेश या ठिकाणचं अमरोहा जिल्हा आहे त्या ठिकाणच्या एका गावामध्ये झालेला होता. आणि टुनटुन यांचं खरं नाव जे आहे ते आहे उमादेवी खत्री. आणि साधारणपणे 8-9 वर्षाचा त्यांचा एक भाऊ त्यांच्याबरोबरती होता आणि त्याचं नाव होतं हरी. अशा पद्धतीनं उमादेवी आणि हरी. तर टुनटुन यांचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर म्हणजे साधारणपणे टुनटुन एक 2-3 वर्षाच्या होत्या. त्यांचं उमादेवी नाव आहे पण आपण टुनटुन म्हणूया कारण टुनटुन सगळ्यांना माहिती आहे. तर टुनटुन साधारण 2-2.5 वर्षाच्या होत्या आणि त्याच वेळेस त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. मालमत्तेच्या वादातून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या आईवडिलांची हत्या केलेली होती आणि आता उरली होते फक्त बहीण आणि भाऊ. तर दोघं बहीण भाऊ जे आहेत ते नातेवाईकांकडे मग एका जवळच्या नातेवाईकांकडे राहत होते, लहानाचे मोठे होत होते. आणि या घटनेला काही 4-2 वर्ष गेली. भाऊ बहीण जे आहे ते एकमेकांची काळजी घेत होती. मोठा भाऊ होता, त्याचं बहिणीवरती प्रचंड प्रेम होतं. बहीण आता 4-5 वर्षाची झालेली होती. पण यावेळेस पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्या भावावरती त्यांच्या नातेवाईकांनी हल्ला केला, त्या भावाला मारून टाकलं. म्हणजे तो काय 9-10 वर्षाचा भाऊ होता, त्यालासुद्धा यांनी मारलेलं होतं. आणि आता एकमेव ती मुलगी उरलेली होती, टुनटुन उरलेली होती. आणि आता ती त्यांच्या नातेवाईकांकडे काम करत होती कारण आता 4-5 वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीला सांभाळणार कोण? मग ती मुलगी जर आमच्या घरातलं काम करत असेल, साफसफाई करत असेल, धुणं भांडं करत असेल तरच आम्ही तिला सांभाळू. आणि तशा पद्धतीनं आता तिचं जीवन ती जगायला लागलेली होती. आणि ज्या नातेवाईकांकडे काहीतरी काम असायचं, काहीतरी कार्यक्रम असायचा, त्या नातेवाईकांकडे ती जायची आणि तिथं 4-2 दिवस तिथं राहायचे, त्यांचं काम सगळं करायचं आणि खायचं वगैरे असं. आता तिचं म्हणजे असं मोलकरणीसारखं तिचं जगणं सुरू झालेलं होतं. आता विचार करा की ज्या व्यक्तीला राहण्याची सोय नाही आहे, खाण्याची सोय नाही, तर त्या व्यक्तीच्या शिक्षणाबद्दल कोण विचार करणार आहे? आणि शेवटी आई वडील नाही आहेत, भाऊ नाही आहे, कोणी नाही आहे, त्याच्यामुळे तिच्या शिक्षणाबद्दल कुणीही विचार केलेला नव्हता. आणि आता या मुलीचं काय होईल? म्हणजे इथं मोलकरणीसारखी राहते, लहानाची मोठी व्हायला लागलेली होती. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे नियतीची. ज्या व्यक्तीच्या नशिबामध्ये जे असतं ना ते त्याला नक्की मिळतं. काही अडचण येऊ द्या, प्रॉब्लेम येऊ द्या, पण ती गोष्ट त्याला मिळल्याशिवाय राहत नाही. आणि टुनटुन यांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच झालेलं होतं. टुनटुन ज्या आहेत त्या जरी स्ट्रगल करत असल्या, त्रास सहन करत असल्या किंवा मोलकरणीचं काम करत असल्या, तरीसुद्धा त्यांना एक उपजत अशी देणगी होती आणि ती होती आवाजाची, ती होती गायनाची. म्हणजे अनेकदा त्या रेडिओवरून ते गाणं ऐकायच्या. गाणं ऐकल्यानंतर त्यांना ते गाणं पाठवायचं आणि ते गाणं कोणाचं आहे, त्यानंतर ते कोणी लिहिलेलं आहे, संगीतकार कोण आहे, चित्रपट कोणता आहे, कोणावर चित्रित झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असायच्या किंवा त्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या, त्या स्वीकारायच्या. आणि म्हणजे ती उपजतच देणगी होती आणि त्यांची प्रतिभा जी आहे ती हळूहळू उजळत चाललेली होती. पण ती फक्त त्यांच्यापुरती मर्यादित होत होती. कारण ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्याकडे काम करते त्यावेळेस त्या व्यक्तीच्या फक्त कामाकडे पाहिलं जातं, त्या व्यक्तीच्या टॅलेंटकडे पाहिलं जात नाही, त्या व्यक्तीचं त्याच्यामधल्या गुणांकडे पाहिलं जात नाही. फक्त आपलं काम होणं महत्त्वाचं असतं. आणि अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये उपजत गुण जे आहेत ते मात्र आता पुढं यायला लागलेले होते. आणि काही मंडळींनी त्यांच्यामधली जी ही प्रतिभा होती ती ओळखलेली होती किंवा ज्यांनी त्यांचं गाणं ऐकलं ते सांगायचे की अरे अगं तू इथं असं मोलकरणीचं काम करण्यापेक्षा तू जर मुंबईला गेली तर मुंबईमध्ये तुझं करिअर होईल वगैरे वगैरे. पण आता ती जाणार कशी? एक तर काहीच माहीत नव्हतं वगैरे आणि शिक्षक म्हणजे गाण्याचं शिक्षण पण झालेलं नव्हतं आणि लिहिणं वाचणं याचं पण शिक्षण जास्त झालेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे आता त्या काम करत होत्या, मोलकरणीचं काम करत होत्या. पण कलेची आवड मात्र त्यांनी मरून दिलेली नव्हती कारण ती कला त्यांना जगवत होती. आणि कदाचित असं पण असतं बघा की कधीकधी असा चमत्कार घडतो की आपल्याला समजतही नाही, कळतही नाही, पण आपण जेव्हा अडचणीत असतो, आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा कोणीतरी आपल्याला मदतीला धावून येतं आणि ती व्यक्ती मदत करते आणि निघून जाते. तर टुनटुन यांच्या बाबतीतसुद्धा असंच झालं होतं. म्हणजे त्या परिसरामधील, त्या भागामधील उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून अख्तर अब्बास काझी नावाचा एक तरुण त्या भागामध्ये आलेला होता. आणि त्या तरुणाचं म्हणजे काही कारणाने त्या तरुणाची ओळख ही टुनटुन यांच्याबरोबर झाली. आणि त्यावेळेस मग
त्या तरुणानं ह्यांचं गाणं ऐकलं. आता ह्यासुद्धा तरुणपणाच्याच वाटेवरती होत्या आणि त्या तरुणानं त्या तरुणीचं गाणं ऐकलं. गाणं ऐकल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की अरे ही केवढी मोठी गायिका होऊ शकते, किती गोड आवाज यायचा. आणि त्यावेळेस मग त्या काझी यांनी त्या टुनटुन यांना शक्य ती मदत केली किंवा त्यांची काही ओळख होती त्या लोकांना भेटवलं. त्यानंतर मग मुंबईमध्ये पण काही लोक होते तर त्यांना पण त्यांनी ओळख करून वगैरे दिलेली होती. म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं झालेलं आणि या दोघांच्यामध्ये आता मैत्री वाढायला लागली होती. पण मैत्री सुरू झाली पण दुर्दैवाने जास्त काळ टिकली नाही, कारण भारत स्वतंत्र झाला, देशाची फाळणी झाली आणि त्याच्यानंतर मग काझी जे आहेत ते पाकिस्तानला निघून गेले. पण जाताना त्यांनी टुनटुनच्या यशाचा मार्ग मोकळा करून दिलेला होता. म्हणजे त्यांनी सगळ्या लोकांची ओळख करून दिलेली होती आणि मुंबईला कसं जायचं, काय जायचं हे सगळं त्यांनी सांगून ठेवलेलं होतं आणि त्या पद्धतीने सांगितलं आणि ते पाकिस्तानला निघून गेले. आता पाकिस्तानला ते निघून गेले नंतर आता टुनटुन इकडे एकट्या पडल्या, कारण ते मोलकरणीचं काम करणं हे त्याला कंटाळल्याच होत्या आणि लहानपणापासूनच त्या काम करत होत्या आणि आता वयामध्ये आल्या होत्या. वय साधारण मला वाटतं त्यांचं 23-24च्या आसपासचं होतं आणि त्यावेळेस मग त्यांनी विचार केला की नाही आता काही करून आपण मुंबईला जायचं. आणि त्यानंतर मग त्या मुंबईला म्हणजे घर व घरदार सोडलं त्यांनी तिकडलं आणि त्यानंतर त्या मुंबईला आल्या. मुंबईला आल्यानंतर मग संगीतकार नौशाद अली जे आहेत ते त्यांना भेटले. आता वास्तविक पाहता त्यांची ओळख ही काझी यांनीच करून दिलेली होती अशी माहिती समोर येते. तर टुनटुन त्यांच्या घरी गेल्या. पण एक प्रसंग असा सांगितला जातो, म्हणजे मी अनेक ठिकाणी अनेक माध्यमातून वाचला होता. तो प्रसंग असा की टुनटुनला मुंबईमध्ये कोणी ओळखत नव्हतं, आता कुठं जायचं काय करायचं. मग त्यांनी काझी यांचं हे नौशाद यांचं नाव ऐकलं होतं आणि मग त्या नौशाद्यांच्या पत्ता काढत काढत घरी गेल्या आणि मग दरवाजा वाजवायला सुरुवात केली. दरवाजा वाजवला आणि नौशाद्यांनी बघितलं तर कोणतरी बाई दरवाजा वाजवते. नौशाद घाबरले आणि मग त्यांनी दरवाजा उघडला आणि मग त्या टुनटुन आत आल्या आणि आत आल्यानंतर मग त्या म्हटलं की नाही मी गाणं गाते आणि मला तुम्ही संधी द्या. मग हे म्हटले मी तुला संधी देणार नाही. त्याच्यानंतर मग त्या म्हटल्या तुम्ही जर मला संधी दिली नाही तर मी समुद्रामध्ये जाईल आणि तिथं आत्महत्या करेल, कारण माझ्यासमोर दुसरा मार्ग नाही. आणि त्याच्यानंतर नौशाद्यांनी त्यांना म्हणजे ते अस्वस्थ झाले आणि त्याच्यानंतर मग ते म्हटले तू गाणं गा. मग त्यांचं गाणं त्यांना आवडलं आणि मग म्हटलं की मी तुला गाण्याचा पहिला ब्रेक देतो. आता हा प्रसंग सांगितला जातो पण खरं नाही वाटत ते, कारण ऑलरेडी काझी यांनी नौशाद यांची ओळख करून दिलेली आणि त्यामुळे थेट टुनटुन ज्या आहेत त्या इथं आलेल्या, मुंबईमध्ये आलेल्या आणि त्यांना भेटलेल्या होत्या. पण कसंही असेल म्हणजे ते असं असेल किंवा तसं असेल पण त्या नौशाद यांना भेटल्या आणि नौशाद यांनी त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यानंतर त्यांना एक गाणं गायला संधी दिली होती. गाणं होतं अफसाना लिख रही हूँ दिल बेकरार का. आता हे गाणं त्यांनी गायलं, पहिलं गाणं गायलं आणि चित्रपट होता दर्द आणि 1947 सालचं होतं. मुनव्वर सुलतान आणि श्याम यांच्यावरती हा चित्रपट म्हणजे हे गाणं चित्रित झालं होतं आणि ते गाणं तुम्ही यूट्यूबला पण बघू शकता. अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं ते गाणं आहे आणि तुमच्या लक्षात येईल की गायिका किती गोड आवाजाच्या होत्या त्या. आणि हे जे गाणं होतं ते नंतर प्रचंड हिट झालेलं होतं. आता गाणं हिट झालं, त्यांचं नाव सगळीकडे झालं आणि गाण्याच्या ऑफर यायला लागलेल्या होत्या आणि मग त्यांच्या गाण्याची क्रेज पाहायला मिळालेली होती. त्यानंतर लवकरच मग निर्माता दिग्दर्शक A.R. कारदार यांनी त्यांच्याबरोबर ती करार पण केलेला होता आणि नौशाद संगीतकार होते आणि म्हणजे नौशाद संगीतकार जे होते त्यांना कारदार यांनीच मोठं केलेलं होतं आणि त्यामुळे मग आता कारदार यांच्याबरोबर टुनटुनसुद्धा काम करत होत्या. आणि नंतर पुढच्या काळामध्ये टुनटुन यांनी नूरजहाँ, राजकुमारी, खुर्शीद बानो, जोहराबाई अंबालेवाली अशा पद्धतीच्या ज्या गायिका होत्या त्या काळातल्या, त्यांच्या म्हणजे त्या ठिकाणी स्वतःचं स्थान निर्माण केलेलं होतं. म्हणजे 1947मध्ये दिले बेकरार का हे गाणं, त्याचबरोबर ती एक कौन चला मेरी आँखों में समाकर किंवा आज मची हे धूम झूम खुशी से झूम अशा पद्धतीची गाणी जी होती ती पण त्यांनी गायली होती आणि ती प्रचंड हिट झालेली होती. आणि बेताब हे दिल दर्दे असं एक गाणं होतं, ते सुद्धा त्यांनी सुरैया यांच्याबरोबर ती गायलं होतं आणि यांच्या गायनाला किंवा गाण्याला अशा पद्धतीनं सुरुवात झालेली होती आणि अत्यंत प्रथितयश अशा पद्धतीचं गायिका म्हणून त्या प्रस्थापित झालेल्या होत्या किंवा व्हायला लागलेल्या होत्या. आणि याच काळामध्ये त्यांना एक आनंदाची बातमी येणार होती. अफसाना लिख रही हूँ
हे गाणं जे आहे ते गाजलेलं होतं आणि ते गाणं रेडिओवरती यायचं. आता हे गाणं एकदा रेडिओवरती चालू होतं आणि टुनटुन यांचा चाहता वर्ग हा फक्त भारतातच होता असं नाही, पाकिस्तानमध्ये सुद्धा होता. आणि पाकिस्तानमध्ये बसलेले अख्तर अब्बास काझी यांनी ते गाणं रेडिओवरती ऐकलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की जी मुलगी मोलकरणीचं काम करत होती, जी मुलगी दुसरीच्या इथं साफसफाईचं काम करत होती, ती मुलगी मुंबईला जाते आणि मुंबईमध्ये गाणं गाते आणि ते गाणं चित्रपटात येतं, ते गाणं रेडिओवरती सतत लावलं जातं. त्यामुळे त्यांना प्रचंड आनंद झाला आणि त्यांनी ठरवलं की काही करायचं आणि आपण आता टुनटुनला भेटायला जायचं. आणि ते पाकिस्तानवरून मुंबईला आले आणि साक्षात त्या टुनटुनच्या समोर काझी उभे राहिले. विचार करा, ज्या माणसांनी आपण मोलकरीण होतो, पण ज्या माणसांनी आपल्याला हे म्हणजे आधार दिला, साथ दिली, मुंबईला पाठवलं आणि ज्या माणसामुळे आज आपण एक गायिका म्हणून प्रस्थापित झालो, तर विचार करा ज्यावेळेस टुनटुन यांच्यासमोर काझी आले असतील त्यावेळेस त्यांची अवस्था काय झाली असेल. आणि टुनटुनला पाहताना यांची अवस्था आणि यांना पाहताना त्यांची अवस्था याचं वर्णन करू शकत नाही. आणि ज्यानंतर मग ते इथंच राहिले, त्यानंतर मग त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर त्या दोघांनीही लग्न म्हणजे एकमेकांबरोबर लग्न केलं होतं आणि त्यांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं की पुढं त्यांना 4 मुलंसुद्धा झाली होती आणि करिअरच्या शिखरावरती असतानाच त्यांनी लग्न केलं होतं. आणि फिल्म इंडस्ट्रीपासून काही काळ त्या दूर पण राहिलेल्या होत्या आणि मग सगळं घर संसार वगैरे सगळं यांचं सुरू झालं, 4 मुलं झाली, सगळं काही झाल्यानंतर म्हणजे सगळं काही व्यवस्थित पार पाडलं. म्हणजे एक विचार करा, काही दिवसापूर्वी एक मुलगी आहे, ती मुलगी मोलकरणीचं काम करत होती, जिला कुठलंही वर्तमान नव्हतं, भविष्य नव्हतं, तिचं काय होईल, तिच्याशी लग्न कोण करेल, तिचा संसार होईल का याची काळजी तिच्याशिवाय दुसरं कोणालाही नव्हतं. पण नशीब कसं पालटलं बघा. आणि आज ती एक गायिका बनलेली आहे, एका मोठ्या व्यक्तीची पत्नी बनलेली आहे, 4 मुलांची आई बनलेली आहे आणि मुंबईमध्ये देशभर आणि भारत पाकिस्तानमध्ये सुद्धा तिचं नाव गाजत होतं. म्हणजे नियतीचा खेळ कसा असतो हे टुनटुन यांच्या चरित्रातनं लक्षात येतं. आणि त्या काळामध्ये त्यांनी म्हणजे लग्नानंतरसुद्धा काही काळ त्यांनी जे गाणे गायली त्याच्यामध्ये 40 ते 50 गाणी गायलेली होती. आणि एक म्हणजे त्या काळामध्ये आता गाणे त्यांचं चाललेलंच होतं, पण आता हळूहळू मग नवीन नवीन गायिका यायला लागल्या होत्या. त्याच्यामध्ये लता दीदी होत्या, सुमन कल्याणपूर होत्या, त्यानंतर आशा भोसले होत्या, म्हणजे उषा भोसले होत्या, नूरजहां होत्या. तर हे लोक ही मंडळी यायला लागली आणि हळूहळू असं झालं की टुनटुन ज्या होत्या त्यांचं म्हणजे गाण्याचं त्यांना जो म्हणजे शिक्षण होतं ते नव्हतं झालेलं आणि त्याच्यामुळे मग त्या कुठेतरी मागं पडायला लागलेल्या होत्या. आता या काळामध्ये एकतर टुनटुन यांच्याकडे प्रतिभा होती, ज्ञान होतं, माहिती होती आणि स्ट्रगल होतं, जिद्द होती, महत्त्वाकांक्षा होती. आणि यावेळेस मग नौशाद अली यांनी त्यांना सांगितलं, म्हटलं की अरे तू गाण्यांवरतीच कशाला, म्हणजे तू गाणं तर चांगलं गातेच, पण त्याचबरोबर तू ॲक्टिंगसुद्धा चांगली करशील. कारण त्यांनी सांगितलं, म्हटलं की तू बडबड करते, त्यानंतर तुझं कॉमिकचं टायमिंग उत्तम आहे, त्यानंतर ही अशी जाड, त्यानंतर विनोदी स्वभाव, अचानक काहीतरी कॉमेडी करायचं, विनोद करायचं. म्हटलं तू अशी कॉमेडी करते ना, तीच कॉमेडी पडद्यावरती करायची. आणि मग ठरलं, म्हटलं आपण विनोदी भूमिका करायच्या. आणि मग टुनटुन यांना पहिला ब्रेक मिळाला. आता ब्रेक पण ही सगळी मंडळी होती, त्या मंडळींनी मग वशिला लावला म्हणण्यापेक्षा सांगितलं की हिला एकदा तुम्ही कामाची संधी द्या आणि जर चांगलं वाटलं तर मग कंटिन्यू करा, नाही वाटलं तर सोडून द्या. आणि मग पहिला ब्रेक मिळाला होता, चित्रपट होता बाबुल. आणि याच्यामध्ये दिलीप कुमार यांचं म्हणजे दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्या भूमिका होत्या. आणि टुनटुन ज्या आहेत त्या दिलीप कुमार यांच्या प्रचंड मोठ्या फॅन होत्या आणि दिलीप कुमार पण टुनटुन यांच्या आवाजाचे फॅन होते. आणि त्याच्यामुळे मग हे फॅन एकत्र आले आणि त्याच्यानंतर मग त्यांना भूमिका मिळाली होती. त्या चित्रपटात त्यांचं नाव होतं टुनटुन, म्हणजे यांचं खरं नाव काय आहे, उमादेवी नाव आहे, उमादेवी. आणि तो चित्रपट गाजला, त्या चित्रपटातली भूमिका गाजली आणि यांचं नाव झालं होतं टुनटुन आणि तेच कायमचं रूढ झालेलं होतं. म्हणजे परफेक्ट टायमिंग, अशा पद्धतीचा विनोद की लोकांना खळखळून हसवत होता. आणि त्याच्यामुळे तिथून पुढं टुनटुन हे नाव आणि टुनटुन यांचा अभिनय यानं त्या चित्रपटसृष्टीवरती गारोड घातलेलं होतं. आणि गुरुदत्त सारख्या दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी सुद्धा टुनटुन यांना त्यांच्या चित्रपटात घेतलं होतं. आर पार या चित्रपटात त्याचबरोबर ती मिस्टर आणि मिसेस, त्याचबरोबर प्यासा यांसारख्या अभिजात चित्रपटामध्ये सुद्धा टुनटुन यांनी काम केलं होतं. आणि प्रकाश मेहरा यांचा चित्रपट नमक हलाल याच्यामध्ये सुद्धा अमिताभ यांच्याबरोबर ते टुनटुन यांनी काम केलेलं होतं. म्हणजे आता मी चित्रपटांची नावं सांगत नाही कारण
प्रचंड मोठी यादी आहे. पण अशा पद्धतीनं 5 दशकं 50 वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये कॉमेडीची भूमिका म्हणजे विनोदी अभिनेत्री म्हणून भूमिका केलेली होती आणि त्या काळातल्या त्या एकमेव विनोदी अभिनेत्री होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी हिंदीमध्ये काम केलं, उर्दूमध्ये काम केलं, पंजाबीमध्ये काम केलेलं होतं. 198 चित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केला होता. 45 ते 50पेक्षा जास्त गाणी गायलेली होती. भगवान दादा, धुमाळ, जॉनी वॉकर, केस्टो मुखर्जी यांच्यासारख्या विनोदी अभिनेत्यांबरोबर ती त्यांच्या जोड्या जमलेल्या होत्या आणि यांचा शेवटचा चित्रपट होता कसम धंदे की 1990चा. आणि आता हळूहळू त्यांचं वय झालेलं होतं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या आलेल्या होत्या. मुंबईतील अंधेरी या ठिकाणच्या एका साध्या रूममध्ये त्या राहत होत्या. 1992मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालेलं होतं आणि पती गेल्यानंतर आधार गेला आणि त्या कोलमडून पडलेल्या होत्या किंवा हळूहळू चित्रपटसृष्टीमधून पण त्यांचं काम कमी होत गेलेलं होतं आणि म्हणजे आता वय झाल्यामुळे त्यांना आजारपण आलेलं होतं, आजारी पडत होत्या. आणि शेवटच्या काळामध्ये जरी त्यांची 4 मुलं होती, त्यानंतर मुलांची लग्न झालेली होती, नातवंड पतवंड वगैरे त्यांना आलेली होती, पण तरीही त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. आणि आता अशी माहिती समोर येते, खरी की खोटी माहीत नाही, पण शेवटी 4 मुलं असूनसुद्धा शेवटी त्यांची देखभाल करण्यासाठी कुणीही नव्हतं. आजारपणावरती उपचार करायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण असं वाटत नाही, कारण त्यांनी आत्तापर्यंत जे काम केलं आणि त्यांची मुलं वगैरे तर त्यांनी आधार दिला असेल. पण तरी जी माहिती समोर आली ती मांडली मी तुमच्यासमोर. जे आता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत होत्या, पण शेवटी आता आजारी पडल्या. आजारपणामुळे त्यांना आता बाकी काही करता येत नव्हतं आणि त्याच्यामध्येच नोव्हेंबर 2003मध्ये अंधेरी मुंबई या ठिकाणी प्रदीर्घ आजाराने वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं होतं. आणि नंतर 4 मुलं आणि 4 म्हणजे त्यांचे नातवंड वगैरे अशा पद्धतीचा परिवार पाठीमागे त्यांच्या होता. आता दुर्दैव बघा की यांची एवढी यशस्वी कारकीर्द होती, एकमेव विनोदी अभिनेत्री त्या होत्या, पण त्यांना आजपर्यंत कोणताही म्हणजे पुरस्कार वगैरे मिळालेला नाही. तर अशा पद्धतीनं टुनटुन यांचं हे थोडक्यात मी तुम्हाला जीवनचरित्र सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. पण या सगळ्यामधून महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे यांच्या चरित्रातनं आपल्याला काय प्रेरणा मिळते किंवा काय शिकायला मिळतं. तर पहिली गोष्ट, आयुष्यामध्ये दुःख आहे, त्रास आहे, अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहे, तुम्हालाही आहे, मलाही आहे आणि सगळ्यांना आहे, म्हणून रडत बसू नका. दुःखाशी लढा, संकटाशी लढा आणि तरच तुम्ही यशस्वी व्हाल. जी लोक रडत बसतात ती लोक लढत नाहीत आणि जी लढत नाहीत ती यशस्वी होत नाहीत. हे आपल्याला या चरित्रातनं शिकायला मिळतं. दुसरी गोष्ट, कुणीतरी आपल्याला मदत करेल, कुणीतरी मला साथ देईल आणि मग मी काहीतरी करेल, ह्याचा विचार करण्यापेक्षा किंवा अपेक्षा बाळगण्यापेक्षा आपल्याकडचं जे टॅलेंट आहे ते टॅलेंट तुम्ही जगाच्या समोर आणा, लोक आपोआप तुमच्याकडे येतील. तिसरी गोष्ट, आपलं जे काम आहे त्या कामाशी प्रामाणिक राहा. त्या कामाबरोबरती तडजोड करू नका किंवा कुठेतरी पाट्या टाकायचं आहे म्हणून तशा पद्धतीचं काम करू नका. तुमच्या कामामध्ये तुम्ही 100% द्या, तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि चौथी गोष्ट आहे, एखाद्या कामामध्ये जर अपयश येतं, कधी कधी होतं की आपण एखादा व्यवसाय निवडला, धंदा निवडला, त्याच्यामध्ये आपल्याला त्रास व्हायला लागला, अपयश यायला लागलं किंवा तिथून आपण खाली खाली यायला लागलो, लगेच पॅरलल दुसरं काहीतरी चालू करायचं आणि तिथं यश मिळवायचं. समांतर काम सुरू करायचं आणि त्याच्यामधून यश मिळवायचं. आणि जाता जाता हे लक्षात ठेवा, तुम्हाला दुःख द्यायला, तुम्हाला त्रास द्यायला, तुमचा अपमान करायला सगळं जग बसलेलं आहे, सगळं जग टपलेलं आहे. पण तुम्हाला हसवण्यासाठी, तुम्हाला सुखी करण्यासाठी फक्त तुम्हीच आहात आणि त्यामुळे तुम्ही हसा आणि हसवत राहा.